यंदा गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गोविंद उत्सव सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शासनाने राज्यातील 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण मिळावे अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री व या उत्सवाचे आधारवड एकनाथ शिंदे यांना केली असून लवकरच याबाबत शासनाकडून निर्णय जाहीर होईल अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। खेड तालुक्यातील एकलहरे गावातील धरणाच्या बाजूचा रस्ता पूर्णपणे खचला आहे। याच रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, दुधाच्या गाड्या तसेच इतर वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। या रस्त्यावर कोणतेही फलक लावले नाहीत। इथेच मोठा घाट असून या घाटात मोठ्या प्रमाणात वळण आहे, त्यामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात धोकादायक झालाय। ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासन मात्र दुर्लक्ष करत आहे। वाहन चालकांनी सावधानतेने वाहन चालवावं असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे। मनोहर सपाटेंच्या अश्लील कृत्य आणि हावाभावासंबंधी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट आणि दाखल विनयभंगाचा गुन्हा समाजामध्ये नापसंतीचा उमटलेला सूर या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे सोलापुरातून तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली। या संबंधीचा अहवाल पाठवण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना दिले आहेत। पीडितेचे म्हणणे ऐकून घेऊन तिला न्याय देण्याचे आदेश दिले आहेत। खेड तालुक्यातील अग्रस्थानी असलेली बँक म्हणजेच राजगुरुनगर सहकारी बँक अशा बँकेची ओळख आहे। नुकतंच पार पडलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी सागर काळूराम पाटोळे तर उपाध्यक्ष अश्विनी राजेंद्र पाचरणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे। सागर पाटोळे यांचं स्वप्न पूर्ण झालं तर पाचरणे यांना पहिल्याच टर्ममध्ये मिळालेली संधी, त्यामुळे कर्मचारी, संचालक यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। मनोहर सपाटे यांना विनयभंगाचं प्रकरण अत्यंत जड जाते। अशातच त्यांनी संबंधित पीडित महिलेस न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ॲडव्होकेट योगेश पवार यांना बिहारीकडून स्टेनगनने उडवण्याचं वक्तव्य केलं आहे। या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचं योगेश पवार यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय। नवी मुंबईमधील घणसोली येथील प्रसिद्ध ज्ञानसाधना क्लासेसमधून खेड तालुक्यातील साबुर्डी गावाचे विद्यार्थी सार्थक हुरसाळे यांनी आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत इंग्रजी माध्यमातून इयत्ता 12वी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला। साबुर्डी गावचे नाव लौकिक करण्याचा चांगला प्रयत्न केलाय। रात्रंदिवस अभ्यास करत सार्थकनं घवघवीत यश मिळवलं आहे असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलंय। वरळी रोम येथे 5 जुलैला ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वात मराठी भाषिकांचा विजय मेळावा घेतला जाणार आहे। याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित आव्हान केलेलं पत्रक खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलंय। या पत्रकात म्हटलंय की मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का तर हो नमवलं, कोणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं। आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो, त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे अशी पोस्ट संजय राऊत यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर केली आहे। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।